हाय फ्रेंड्स, आज 6 जून आणि 6 जून हा महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसासाठी कोणत्याही सणापेक्षा कोणत्याही उत्साहापेक्षा कमी नाही. कारण आजच्या दिवशी 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि म्हणूनच आजच्या ह्या दिवसाला शिवराज्याभिषेक दिन म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवराय म्हणजे महाराष्ट्राचे महान दैवत, महान राजे आणि त्यामुळेच 6 जून 1674 रोजी रायगडामध्ये त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि त्यांना छत्रपती ही पदवी बहाल करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचेच नाही तर पूर्ण भारतामध्ये भारतीयांचे आदरस्थान आहे. आपल्या भारतामध्ये चहूबाजूनी ज्यावेळेस परकीयांचे राज्य होते त्यावेळेस स्वराज्य स्थापनेचा हा खूप मोठा विडा शिवाजी महाराजांनी उचलला आणि तो इतका उचललाच नाही तर त्यांनी ते अशक्य वाटणारे स्वप्न प्रत्यक्ष आकारास आणले. छत्रपती शिवाजी महाराज शूर होते, बुद्धिमान होते, कल्याणकारी होते आणि त्याचबरोबर ते नीतिमान राजे सुद्धा होते. शिवाजी महाराजांचा इतिहास जसा धैर्याचा आहे, शौर्याचा आहे, तसाच तो औदार्याचा देखील आहे. शिवाजी महाराजांनी रणांगणे गाजवली, तलवारी चालवल्या, पण त्यांनी तशीच महान शासन प्रणाली सुद्धा चालवली. शिवाजी महाराजांचे राज्य कोणा एका जाती धर्माचे नव्हते, तर शिवाजी महाराजांचे राज्य हे गोरगरीब जनतेचे होते. शिवाजी महाराजांनी फक्त त्यांच्या रयतेतील स्त्रियांचाच नाही तर परकीयांच्या, शत्रूच्या स्त्रियांचा सुद्धा त्यांनी आदर केला. त्यामुळे असं वाटतं शिवाजी महाराज सांगायला सोपे आहेत, शिवाजी महाराज ऐकायलाही सोपे आहेत. शिवरायांचा जयघोष करणे देखील खूप सोपे आहे, पण शिवराय अंगीकारणे मात्र खूप अवघड आहे. आणि जो शिवरायांनी स्वतःच्या आचरणात आणेल, जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल तो या जगावर राज्य करेल. आयुष्य मिळवणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण 150 वर्षानंतरही आजही मराठी माणसाच्या मनामध्ये राहणं हा त्याच्या कर्माचाच भाग आहे. शिवरायांची एक छोटीशी शिकवण होती, राज्य छोटेसे का होईना पण स्वतःचे असावे. त्यामुळे प्रत्येक माणसाने आपले स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे, त्यामुळे जग त्याचा आदर करेल. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मी तुम्हाला सगळ्यांना कोटी कोटी शुभेच्छा देते. जय भवानी, जय शिवराय.